प्रेज लॉर्ड सर्वांना. या ख्रिसमस वीक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सुंदर असे ख्रिसमसचे दिवस सुरू झाले आहेत. सगळीकडे सुंदर असं आनंदाचं वातावरण आहे आणि म्हणून माझ्या प्रियानो, या ख्रिसमसच्या निमित्ताने मी देखील एक छोटासा संदेश प्रभूच्या पवित्र नावामध्ये तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. माझा विश्वास आहे या संदेशाद्वारे निश्चित अर्थाने तुम्ही आशीर्वादित व्हाल आणि हा येणारा ख्रिसमस तुमच्या आध्यात्मिक जीवनासाठी एक आशीर्वादाचं कारण ठरेल. प्रियानो, ख्रिसमस हा प्रभू येशूच्या जन्माविषयी आहे. प्रभू येशू ख्रिस्त हा महान परमेश्वर मनुष्य बनून या जगामध्ये आला. मनुष्याला पापांपासून सोडवण्यासाठी, मुक्ती देण्यासाठी, अनंतकालचं जीवन देण्यासाठी प्रभू येशू हा महान परमेश्वर या जगामध्ये आला. आणि म्हणून प्रियानो, या आध्यात्मिक घटना आहेत, आत्मिक घटना आहेत, तुमच्या माझ्या जीवनासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि म्हणून माझी इच्छा आहे प्रियानो की ख्रिसमसचं महत्व काय, का प्रभू येशूचा जन्म झाला, का प्रभू येशू या जगामध्ये आला, याविषयी आपण जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. 3 गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे की का प्रभू येशूचा जन्म झाला. तर या आपण पाहूया. मत्ती शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि त्यातलं 21 वचन. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारेल. प्रियानो, हे वचन सांगतं की प्रभू येशूचा जन्म यासाठी झाला कारण प्रजा पापात होती आणि प्रजेला पापांपासून सोडवण्यासाठी प्रभू येशूचा जन्म झाला. संक्षिप्त रूपामध्ये पवित्र शास्त्राविषयी मी आपल्याला सांगू इच्छितो. प्रजा पापामध्ये कशी गेली? पवित्र बायबल मध्ये लिहिले आहे की परमेश्वर देवाने सृष्टीची निर्मिती केली, मनुष्य बनवला आणि परमेश्वर देवाने मनुष्याला एक आज्ञा दिली, परंतु मनुष्याने ती आज्ञा मोडली आणि पाप झालं. आणि पापाचं वेतन या जगामध्ये आलं. मृत्यू, श्राप, आजार, दुखणे, संघर्ष, मनुष्याचं पतन झालं. ही पृथ्वी देखील पतन पावली आणि म्हणून या सर्व प्रकारच्या दुःखद घटना मनुष्याच्या जीवनावरती आल्या. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यापासून सुटण्याचा माणसाकडे कोणताही उपाय नव्हता. आणि म्हणून पवित्र बायबल मध्ये लिहिलं आहे की परमेश्वर पित्याने एक महान अशी योजना केली आणि ती योजना म्हणजे परमेश्वर पित्याने त्याच्या एकुलत्या एका पुत्राला म्हणजे प्रभू येशूला या जगामध्ये पाठवलं. आणि त्याचा उद्देश हा होता प्रियानो की तो महान परमेश्वर प्रभू येशू मनुष्य बनून या जगामध्ये येईल, मनुष्याच्या पापाला स्वतःवर घेईल आणि मनुष्याचं पाप स्वतःवर घेऊन क्रूसखांबावरती स्वतःच्या प्राणाचं बलिदान देईल आणि तिसऱ्या दिवशी तो मरणातून उठेल. आणि प्रियानो, पवित्र बायबल मध्ये लिहिलं आहे की हेच घडलं की देव माणूस बनून जगात आला. प्रभू येशू त्याने तुमचं माझं पाप स्वतःवर घेतलं. तुमच्या माझ्या पापांसाठी तो घायाळ झाला. क्रूसखांबावरती भयानक प्रकारचं मरण त्याने सहन केलं आणि पवित्र बायबल मध्ये लिहिलं आहे की तिसऱ्या दिवशी प्रभू येशू मरणामधून जिवंत झाला. त्याने मृत्यूला हरवलं आणि प्रभू येशूने म्हटले, जो कोणी माझ्यावर विश्वास करतो त्याला मी उद्धार देईन, त्याला मी अनंतकालचं जीवन देईन, त्याला मी स्वर्ग देईन. ओ माझ्या प्रियानो, ख्रिसमसचं पहिलं संदेश, पहिलं कारण प्रभू येशूच्या जन्माचं हे आहे की जो मनुष्य पापामध्ये होता, जी प्रजा पापामध्ये होती, त्या प्रजेला पापापासून सोडवण्यासाठी, उद्धार देण्यासाठी, तारण्यासाठी, मुक्ती देण्यासाठी प्रभू येशूचा जन्म झाला. हालेलुया. तर माझ्या प्रियानो, म्हणून जर आम्ही खऱ्या अंतःकरणाने आमचं जीवन प्रभू येशूला दिलं, आमचा उद्धार करता म्हणून प्रभू येशूला आपल्या अंतःकरणामध्ये प्रभू येशूचा आत्मिकरित्या आम्ही स्वीकार केला, तर निश्चित अर्थाने परमेश्वर आम्हाला उद्धार देईल आणि आम्ही देवाची लेकरं बनू. दुसरं कारण आपल्याला पाहायला मिळतं की का प्रभू येशूचा जन्म झाला. मत्ती शुभवर्तमान पहिला अध्याय आणि त्यातलं 22 वचन, 22 आणि 23 वचन जर आपण वाचलं, हे सर्व अशासाठी झाले की प्रभूने संदेशाच्या द्वारे जे सांगितले ते पूर्ण व्हावे. ते असे, पहा कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील. या नावाचा अर्थ आम्हा बरोबर देव. दुसरी घटना प्रियानो आम्हाला सांगते प्रभू येशू या जगात का आला. याचं दुसरं कारण आहे प्रियानो, या वचनामध्ये लिहिलंय की तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील आणि या नावाचा अर्थ आहे आम्हा बरोबर देव. माझ्या प्रियानो,
प्रभू येशू ख्रिस्त हा परमेश्वर या जगामध्ये यासाठी आला, आमच्या सोबत राहण्यासाठी आला. स्वर्गात राहणारा देव स्वर्ग सोडून तुमच्या माझ्यासाठी या जगामध्ये आला. हा आहे क्रिसमस. हे कारण आहे प्रभू येशूचं या जगामध्ये येण्याचं. तो स्वर्गात राहत होता महान परमेश्वर, पण तो आम्हामध्ये आला. आम्हा बरोबर देव, आमच्या मध्ये राहणारा परमेश्वर, आमच्या सोबत राहणारा महान परमेश्वर, यासाठी प्रभू येशूचा जन्म झाला. म्हणून माझ्या प्रियानो, प्रभू येशूच्या पवित्र नामामध्ये या ख्रिसमसच्या दिवसांमध्ये मी तुम्हाला उत्साहित करतो. जर खऱ्या मनाने प्रभू येशूवर तुम्ही विश्वास कराल तर निश्चित अर्थाने तुम्ही या ख्रिसमसच्या दिवसांमध्ये अनुभव कराल की तो महान परमेश्वर तुमच्या अगदी सोबत आहे, तुमच्या अगदी बरोबर आहे. कारण इमानुएल या नावाचा अर्थच आहे आमच्या बरोबर राहणारा देव, आमच्या सोबत राहणारा परमेश्वर. तो आमच्या सोबत राहण्यासाठी जगात आला, आमच्या बरोबर राहण्यासाठी जगात आला. तुम्ही एकटे नाही आहात. प्रभू येशू सदैव तुमच्या बरोबर आहे. आणि म्हणून प्रभू येशूने म्हटले, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदैव तुमच्या सोबत आहे. तिसरं कारण आपण पाहूया प्रियांनो, प्रभू येशूचा जन्म का झाला. बरेच कारण आहेत आत्मिक, परंतु त्यातले 3 मी आपल्याला सांगत आहे या छोट्याशा संदेशाद्वारे. लोक शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 10 आणि 11 वचन. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. तीही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. माझ्या प्रियानो, तिसरं जे कारण आहे प्रभू येशूच्या जन्माचं, ते हे वचन आपल्याला सांगतं की स्वर्गदूत म्हणाला, भिवू नका, कारण मोठा आनंद जो होणार आहे. माझ्या प्रियानो, प्रभू येशूच्या जन्माचं कारण आहे प्रभू येशू आनंद देण्यासाठी या जगामध्ये आला. सर्व मनुष्य जाती पापांमुळे दुःखामध्ये गेली होती. माणसाच्या जीवनावर दुःख आलं होतं आणि या दुःखातून सुटण्याचा कोणताही उपाय मनुष्याकडे नव्हता. म्हणून देव माणूस बनून आला, प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. आमच्या पापांची किंमत त्याने स्वतः मोजली. आमच्या बदल्यात तो क्रूसखांबावर मरण पावला आणि त्याने आम्हाला पापांपासून मुक्ती, पापांची क्षमा त्याने आम्हाला दिली. परमेश्वराचे पुत्र आणि कन्या देवाने आम्हाला बनवलं. प्रभू येशूच्या द्वारे आम्ही स्वर्गाच्या राज्याचे नागरिक बनतो, आम्ही देवाचे लेकरं बनतो आणि परमेश्वराने त्याचा आत्मा आम्हाला दिला. हालेलुया. या सर्व आत्मिक आनंदाच्या गोष्टी आहेत. हो माझ्या प्रियानो, हाच आनंद देण्यासाठी प्रभू येशू जन्माला आला. प्रभू येशू विना या जगामध्ये आनंद नाहीये प्रियानो. आमच्याकडे किती संपत्ती, किती धन असू द्या, परंतु खरा आनंद, खरी शांती आम्ही कधीच विकत घेऊ शकत नाही. खरा आनंद फक्त ख्रिस्त आम्हाला देतो आणि तो आनंद देण्यासाठीच प्रभू येशू या जगामध्ये आला. प्रिय भावा, प्रिय बहिणी, या ख्रिसमसच्या दिवसांमध्ये जर खऱ्या मनाने तुम्ही प्रभू येशूकडे लक्ष लावाल, प्रभू येशूला आपल्या अंतःकरणामध्ये उद्धारकर्ता म्हणून स्वीकार कराल, तर तो दिव्य आनंद, आत्मिक आनंद जो कधीच कोणी तुमच्यापासून काढून घेऊ शकत नाही, असा आनंद प्रभू येशू तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. तर माझ्या प्रियानो, माझा विश्वास आहे या छोट्याशा संदेशाद्वारे परमेश्वराचा आत्मा तुमच्या हृदयामध्ये कार्य करेल, तुम्ही आशीर्वादित व्हाल. 3 गोष्टी आज आम्ही पाहिल्या. प्रभू येशू काय या जगात आला. पहिली गोष्ट उद्धार देण्यासाठी आला, दुसरी गोष्ट आम्हा बरोबर राहण्यासाठी आला आणि तिसरी गोष्ट आम्हाला आनंद देण्यासाठी आला. आमचा उद्धार करता तारणारा आमच्यासाठी जन्मला आहे. हालेलुया. हो माझ्या प्रियानो, माझी प्रार्थना आहे हा ख्रिसमस तुमच्यासाठी आशीर्वादाचं कारण बनो आणि खरोखर या आध्यात्मिक गोष्टींचा अनुभव तुम्ही तुमच्या जीवनामध्ये घेत राहो आणि परमेश्वर देवा तुम्हाला आशीर्वादित करत राहो. आमेन. गॉड ब्लेस यू. मेरी क्रिसमस टू यू ऑल. आमेन.